बी.जी. कोळसे पाटील म्हणून एक न्यायमूर्ती आहेत माझी. हुशार माणूस आहे, बुद्धिवादी आहेत, सेक्युलर विचाराचे आहेत, अन्यायाविरुद्ध तिडक असणारे आहेत, अभ्यास चांगला आहे. माजी न्यायमूर्ती आहेत. तर त्यांनी मध्ये आता असं एक विधान केलं की RSSचे जे प्रचारक आहेत ते जेव्हा कोणाच्या घरी जातात तर त्यांच्या घरच्या बायकांना त्यांच्यासोबत झोपावं लागतं, म्हणजे RSSच्या लोकांसोबत झोपावं लागतं त्या बायकांना. आता बी.जी. कोळसे पाटील यांना कोणत्या बायकांनी हे सांगितलं की आम्हाला RSSच्या लोकांसोबत झोपावं लागतं? एक तर न्यायाधीश आहे, पुरावा दिला पाहिजे, नाव दिलं पाहिजे, संदर्भ दिला पाहिजे. अशी जर विधान दुसऱ्याने केली तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतात, नाही का? तर काय आहे माहिती का, तुम्हाला संघाला हरवायचं आहे ना, तर त्यांच्याशी चांगली संघटना तयार करा, त्यांना तत्त्वज्ञानाने हरवा ना. कोण कोणासोबत झोपायचं? आता हे समाजवादी, पुरोगामी, काँग्रेसवाले, शिवसेनावाले काय एकमेकासोबत झोपत नाहीत का? तर कोळसे पाटलांचे काही काही जज असे आहेत, काही वकील असे आहेत, कोर्टातले लोक आहेत की त्यांना बाई बाटली दिल्याशिवाय ते बेल देत नाहीत आरोपीला. मग तुमच्या फ्रॅटर्निटीमध्ये काय होतं बघा ना, स्वतः कोळसे पाटील बोल तुम्ही कोणासोबत झोपले? हां, ते सेलिब्रिटी मोठे मोठे इकडे यांच्यासोबत त्यांच्यासोबत मला हे समजत नाही. दोन ॲडल्ट लोक आहेत. एक तर संघाचे लोक कोणाच्या घरी एकटी स्त्री असताना जात नाहीत, संघाचेच नाही, सर्वसाधारणप्रमाणे सार्वजनिक जीवनामध्ये जे काम करणारे कार्यकर्ते असतात, साधक लोक असतात, ते सहसा कोणाच्या घरी जाऊन एकट्या स्त्रीला छेडछाड करत नाहीत. बरं, कोणाची काही कंप्लेंट असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण असं विधान करणं की ह्या बायका झोपावं लागतं आम्हाला संघाच्या लोकांसोबत, काय झालं माहिती काय? हे कोळसे पाटीलसारखी लोक आहेत ना, आता कोळसे पाटलांचं वय झालं आणि पुरुष हा तसाच मुळात हलकट असतो. म्हणजे मी पहिल्यापासून सांगतो की पुरुषाचं काय माहिती का, तो वयात आला ना, तो असं मृत्यूशय्येवर जरी पडला ना पुरुष आणि त्याच्या नाकासमोर सूत धरलं आणि बाजूनी सनी लिओनी गेली ना, तरी तो सूत बाजूला जोरजोरात आलेल, असा पुरुषाचे मेंदू. आणि काय होतं, आता ते म्हातारे झालेत, म्हातारचळ लागलाय बी.जी. कोळसे पाटलांना. आणि म्हातारपणात कसं दुव्या विस्तारानं ना कामुक भावना एकदम भडकतात, उद्भवतं. फ्रॉइडनी पण सांगितलेलं आहे. तर कोळसे पाटलांच्या कामुक भावना उद्दीपित झालेल्या आहेत. कोळसे पाटील ते युवक काँग्रेसचं एक अधिवेशन होतं नागपूरला, खूप वर्षाची पूर्वीची गोष्ट आहे, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ते वेश्यांच्या वस्तीत घुसले होते. एक वेळ वकिलाचे पैसे बुडवा, दुकानदाराचे, वेश्याचे पैसे बुडवलेत काँग्रेसच्या लोकांनी, युवक काँग्रेसच्या लोकांनी. आणि तुमचे समाजवादी साथी पुरोगामी गळ्यात झोळी घालून आणि खादी घालून झब्बा फिरणारे कोण कोणासोबत झोपलं वगैरे याचे किस्से तुम्हाला ऐकायचे आहेत का? मी कधीच कोणाचेच जात नाही. दोन ॲडल्ट लोकांचा निर्णय आहे कोणी कोणासोबत झोपायचं. कोळसे पाटलांनी झोपाझोपीचा जो कार्यक्रम काढलेला आहे, काय हां पोरकटपणा आहे. अशी भाषणं करता तुम्ही आणि तुम्ही स्वतःला गांधीवादी म्हणता. कितीतरी गांधीवादी कोण कोणाचं झोपलेले आहेत याची जर माहिती काढली तर, पण ते RSSचे लोक झोपले असतील, हा त्यांचा पर्सनल प्रश्न आहे. तुम्ही कशा जाता लोकांच्या बेडरूममध्ये? तुमच्या कोर्टात कोण कोणते वकील आणि कोणतं जज समोर झोपले ते बघा ना. ते 10-12 वर्षापूर्वी आमिर खानने असंच एक शो केला होता, सत्यमेव होते, डॉक्टर लोकांचे फ्रॉड, ह्यांचे फ्रॉड, त्यांच्या भानगडी. अरे बाबा, तुझ्या बॉलिवूडमध्ये काय चालतं ते सांग ना. ब्लॅकचा पैसा, दाऊद इब्राहिमचे पैसे, अंडरवर्ल्ड कनेक्शन, म्हणजे आपल्या क्षेत्रात काय चालतं ते आमिर खान सांगणार नाही. कोळसे पाटील आपल्या न्यायालयाच्या क्षेत्रात काय चालतं ते सांगणार नाही. आणि कोण कोणावर झोपलेलं आहे सांगणार. एक कोळसे पाटलीचा झोपाझोपीचा कार्यक्रम जो आहे ना, आता मी एवढंच बोलतो फक्त, बाकी मग वेळ आली तर आपण आहोतच, मग आपण तपशीलवारच काढू मग सगळं काही, ठीक आहे. पण मी कोणाच्या पर्सनल लाईफला जात नाही. मला खूप लोकांनी काय काय सांगितलं, मी कधी विश्वास ठेवत नाही, मी जातही नाही, मी बोलतही नाही, कारण मला असं वाटतं की हा दोन इंडिव्हिज्युअल ॲडल्ट लोकांचा विषय आहे. दॅट्स इट. कोळसे पाटील, आता तुम्ही तुमचा दिवा विजला आहे, पण थोडी कामुक भावना तुमची नियंत्रणात ठेवा. संघाचा पराभव करायचा ना, तत्त्वज्ञानाने करा, अभ्यासाने करा, ज्ञानाने करा, उत्कृष्ट संघटना उभी करा. आणि संघ काही अपराजित नाही, काही कळलं की नाही. संघामध्ये खूप लफडी आहेत,
ते आमचं एक छत्रपती संभाजीनगरचं एक, आता नाव सांगत नाही, नाना नावाचे ग्रस्त होते, त्यांना फार रिस्पेक्ट होता. आणि तिथे एक संजय नावाचा एक कार्यकर्ता होता, त्याचं आडनाव सांगत नाही, तो नंतर उपमहापौर झाला, तुम्ही शोधा. नंतर काय झालं, एक दिवशी मी संजयला विचारलं, रे नानांचं काय झालं, तेवढे त्याला हाकलून दिलं संघातून. दिलं का? तेवढे त्या लहान मुलाचा नाद होता, लैंगिक छळ वगैरे. ते असे लैंगिक छळ करणारे ते सगळे असे सगळ्या पक्षात असतात. कोळसे पाटील तुमच्या कोर्टात पण आहेत, वकील लोक, जज लोक. काही काही जजची फार वाईट नजर असते बायकांवर, असं आहे असतं. आता तुम्ही स्वतः काय केलं माहीत नाही आपल्याला, तुम्ही किती लोकांना बेल दिले, किती लोकांना अटक टाळली वगैरे. हां, तर कोळसे पाटील आपलं जरा बुद्धीचा जो कामुक भाग आहे ना, जरा कंट्रोल ठेवा, ठीक आहे.